नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसरच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. तर बघा, आज MMBच्या आपण 10व्या लेक्चरमध्ये लास्ट टाईप शिकणार आहे. ओके, त्यानंतर लास्ट टाईप राहणार आहे. म्हणजे हा थ्रूआउट लेक्चर आपण 2-3 क्वेश्चन्स डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यानंतर बस म्हणजे आता डिफरन्शियल इक्वेशन कंप्लीट झाल्यासारखंच. ओके, म्हणजे झालं तर एखादं लेक्चर होणार, त्यामध्ये बहुतेक तर कॉची ऑयलर एक स्पेशल डिफरन्शियल इक्वेशन आहे तो राहिलेला आहे. ओके, आणि रॉन्स्कियनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली नाही. ओके, तर मे बी झाला तर 1 किंवा 2 लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन कंप्लीट करूया. ओके, जसं की मी तुम्हाला मागे म्हणजे यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पण मी असं बोललेलो होतो. ठीक आहे, काही हरकत नाही. तर बघा हो, मग आता हा टाईप नंबर 4 कसा आहे. ओके, टाईप नंबर 4. ओके, तर या टाईप नंबर 4मध्ये काय असते ना, की f(d) × y = r. ओके, अँड r = x × फंक्शन, आणि हा फंक्शन राहतो e⁻±ax म्हणजे एक्सपोनेन्शियल कॉमा साइन ax, अदरवाईज कॉस ऑफ ax. ओके, परंतु बघा आता या फंक्शनमध्ये सपोज आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊ आपल्याकडे r आहे x × e⁻±ax. ओके, r = x × साइन ऑफ ax और r = x × कॉस ऑफ ax. ओके, म्हणजे जर प्रॉबॅबिलिटी तुम्हाला मिळाला तर तो कोणत्या टाईपमध्ये जातो? चौथ्या टाईपमध्ये. ओके, परंतु बघा एक कन्फ्युजन जे माझ्या मनात नेहमी राहायचं, तो कन्फ्युजन मी इथं सॉल्व करून देतो तुम्हाला. बघा, आपल्याला टाईप 3मध्ये कसं राहायचं ना, की राईट हँड बघा, टाईप 3 बघा, f(d) × y = e⁻±ax × आता इथे फंक्शन कोणता राहायचा? f(x), साइन ax, कॉस ax और पॉलिनॉमियल इन x. तर बघा, यासाठी r e⁻±ax. ओके, मे बी साइन ax राहू शकतो. ओके, r = e⁻±ax, मे बी कॉस ऑफ ax राहू शकतो. r = e⁻±ax × x पण राहू शकतो. ओके, r = e⁻±ax × x³ पण राहू शकतो. ओके, पॉलिनॉमियल इन x म्हटलं तर काय राहू शकतो? x राहू शकतो, x² राहू शकतो, x³ पण राहू शकतो. ओके, आता बघा इथे तुम्ही नोट डाऊन करा. बघा, ओके, आणि इथे नोट डाऊन करा. r वाटत आहे सारखा? यस, वाटत आहे. ओके, तर बघा, ओके, आता या चौथ्या टाईपमध्ये नाही का, हा जो पॉलिनॉमियल आहे फक्त x राहणार आहे, म्हणजे त्याचा ऑर्डर फक्त 1 राहणार आहे, त्याचा पॉवर फक्त 1 राहणार आहे. ओके, परंतु इकडं पॉलिनॉमियल इन x म्हटलं आहे. ओके, तर x पण चालतो, x² पण चालतो, x³ म्हणजे पॉवर 1 पण चालतो, 2 पण चालतो, 3 पण चालतो. परंतु इथं कंपल्शन आहे की या x चा पॉवर 1 पाहिजे म्हणजे पाहिजे. बघा, इथं x चा पॉवर 1 आहे, इथं x चा पॉवर 1 आहे. ओके, तर बघा, जेव्हा टाईप 3मध्ये ही केस बनणार की एक्सपोनेन्शियल राहणार. ओके, आणि पॉलिनॉमियल जो काही राहणार ना, तो फक्त त्याचा पॉवर 1 राहणार. तर तेव्हा टाईप 3 टाईप 4मध्ये कन्वर्ट होण्याचे चान्सेस आहे. इथं आहे लक्षात बेटा. बघा, हा इतका इम्पॉर्टंट आहे ना, कारण की मी टाईप 3 आणि टाईप 4मध्ये एवढा कन्फ्यूज राहायचो. तर मी हे डिटेक्ट केली गोष्टी की तुम्हाला या गोष्टी त्रास नाही दिला पाहिजे. ओके, बघा लक्षात द्या, टाईप 3 टाईप 4मध्ये कधी कन्वर्ट होऊ शकतो? जेव्हा एक्सपोनेन्शियलला जो काही फंक्शन असतो f(x), तो जो काही पॉलिनॉमियल राहतो x, तो फक्त त्याचा पॉवर जर 1 राहिला तर तो टाईप 3मध्ये कन्वर्ट होतो, अदरवाईज कोणत्याच केसमध्ये कन्वर्ट नाही. ओके, फक्त एकाच केसमध्ये टाईप 3 टाईप 4मध्ये कन्वर्ट होते. बघा, परत लिहून घेऊया आपण. ओके, कोणत्या केसमध्ये? जेव्हा r = e⁻±ax × x. ओके, म्हणजे या केसमध्ये काय आहे ना, की एक्सचा पॉवर फक्त 1 आहे.
ओके. सपोज आर इक्वल्स टू ई पॉवर प्लस मायनस ए एक्स इंटू एक्स पॉवर 4. या केसमध्ये टाईप 3 टाईप 4मध्ये कन्वर्ट होत आहे का? नाहीच. इथं आहे लक्षात बेटा? आलं ना लक्षात? ओके. बघा, हा चौथ्या टाईपमध्ये कन्वर्ट नाही होणार. का बरं नाही होणार? कारण की जो काही पॉलिनॉमियल एक्स आहे ना त्याचा पॉवर 4 आहे. ओके. जेव्हा एक्सपोनेन्शियल राहतो, ओके, आणि जेव्हा एक्स व्हेरिएबल राहतो त्याचा जेव्हा पॉवर 1 राहतो तेव्हा त्या केसला तो टाईप 3 टाईप 4मध्ये कन्वर्ट होते. अदरवाईज कोणत्याच केसला कन्वर्ट होत नाही. ओके. पॉईंट टू बी नोटेड. आणि हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला मी असा समजतो. ओके. आता त्यानंतर बघा आता आपण टाईप 4कडे वळूया. ओके. फक्त तोच एक पॉईंट मला सांगायचा होता की त्या पॉईंटला तुम्ही कन्फ्यूज झाला नाही पाहिजे यासाठी मी ती पॉईंट डिक्टेट करून ठेवलं. ओके. एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल्स टू आर. ओके. आणि आर इक्वल्स टू काय रे? एक्स. ओके. इंटू फंक्शन. आणि फंक्शन काय राहू शकतो? एक्सपोनेन्शियल, अदरवाईज ट्रिग्नॉमेट्रिक. ठीक आहे. तर अशा वेळेस बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे डायरेक्ट. ओके. तर अशा वेळेस पर्टिक्युलर इंटिग्रल कसं फाइंड आउट करायचं बघा. एक्स इंटू 1 अपॉन एफ ऑफ डी, ओके, इंटू एफ ऑफ एक्स फंक्शन मायनस एफ प्राईम ऑफ डी डिवायडेड बाय एफ ऑफ डीचा होल स्क्वेअर आणि इंटू फंक्शन. तर हा आपला पर्टिक्युलर इंटिग्रल करण्यासाठी टाईप 4चा आपला फॉर्म्युला. बघा, फॉर्म्युला भलेही तुम्हाला हा मोठा वाटत असणार परंतु हा शॉर्ट एक प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीचा यूज करून हा फॉर्म्युला मी मोल्ड केला आहे. ओके. तर हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर म्हणजे एक्झाम्पल इतकं इझी होऊन जातं. बुकामध्ये वेगळी मेथड आहे. जर तुम्ही स्टँडर्ड बुक जर रेफर केले तर या टाईपचं ती वेगळी मेथड आहे परंतु आपण ते यूज नाही करणार. आपल्याला कमीत कमी टाईममध्ये ॲन्सर कसं काढायचं या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. ओके. आलं लक्षात बेटा? जर टाईप 4 जर आला तर आपल्याला हा फॉर्म्युला पर्टिक्युलर इंटिग्रलसाठी यूज करायचा आहे. इथं लक्षात बेटा? बघा आता एक्झाम्पल घेऊया, डिटेलमध्ये डिस्कस करूया म्हणजे तुमच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहे त्या सॉल्व होण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट. d2y बाय dx स्क्वेअर मायनस ऑफ 2 टाइम्स dy बाय dx प्लस y इक्वल्स टू बघा x इंटू साइन ऑफ x. ओके. तर बघा सोल्युशन. ओके. बघा x इंटू साइन ऑफ x. साइन ऑफ x काय झाला रे इथे? तुमचा फंक्शन. ओके. कारण की तो टाईपच आहे ना, आर इक्वल्स टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स आणि या एफ ऑफ एक्सच्या जागी साइन ऑफ ए एक्स आहे. आलं लक्षात? म्हणजे एफ ऑफ एक्स इथे काय झाला? हा झाला. ओके. सर्वप्रथम काय करूया, पहिला एक्झाम्पल आहे. आपण जसं की सगळ्या टाईपमध्ये आपण पहिला एक्झाम्पल डिटेलमध्ये डिस्कस केला जनरल सोल्युशनपर्यंत. देअरफॉर वाय इक्वल्स टू वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस वाय पर्टिक्युलर इंटिग्रल. दिस इज the general solution for this example number first. Okay. Now first of all we will discuss how to find the complementary function. Now see, to find the complementary function, CF means complementary function. Okay. आता बघा d square minus 2d plus 1 into y equals to 0. कारण की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट केला ना, मला राईट हँड साईडला 0 लागतो. ओके. आणि हे मी कन्वर्ट केलं. एफ ऑफ डी काय केलं? कन्वर्ट. आता हे कसं कन्वर्ट केलं, काय केलं हे तुम्हाला सगळं माहीत आहे त्यामुळे तेच आपण रिपीट करणार नाही. तर बघा आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करतो. बघा डी स्क्वेअर मायनस 2डीला मी मायनस डी लिहू शकतो प्लस 1 ॲज इट इज इक्वल्स टू 0. ओके. जर वाय जर हा मी इकडे शिफ्ट केला तर 0 डिवायडेड बाय वाय अगेन 0. आता बघा या दोन टर्ममध्ये मला डी कॉमन दिसते तर आतमध्ये म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? डी मायनस 1. ओके. आता बघा इथे मी -1 कॉमन काढला तर राहिलं काय? डी मायनस 1 इक्वल्स टू 0. आता परत बघा डी मायनस वन मला कॉमन दिसतो तर डी मायनस 1 मी कॉमन घेतला. मग परत डी -1 शिल्लक राहिला तर डी -1 इक्वल्स टू 0. आलं लक्षात? काय आले रूट्स? डी -1 इक्वल्स टू 0 अँड डी -1 इक्वल्स टू 0 म्हणजे डी इक्वल्स टू 1 अँड डी इक्वल्स टू 1. रूट्स तर रिअल आले बट इक्वल्स आले. तर यासाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय असते? बघा कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा फॉर्म्युला काय? C1 प्लस
C2x इंटू ई पॉवर mx. ओके, आता m म्हणजे काय हो, रूट. ओके, m म्हणजे काय हो, रूट, जे की दोन्ही रूट कॉमन आहे. देअरफॉर C1 प्लस C2x इंटू ई पॉवर mच्या जागी 1 इंटू x. हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. ओके, हा जनरल फॉर्म्युला होता जो की मी तुम्हाला सर्वात प्रथम लिहून दिला होता. ओके, का बरं, कारण की इथं सपोज आपण याला m1 इक्वल्स टू 1 म्हटलं आणि m2 इक्वल्स टू 1 म्हटलं, परंतु m1 m2 काय सेम आहे. देअरफॉर m इक्वल्स टू आपण काय लिहितो, m1 इक्वल्स टू m2. येतं लक्षात जनरली. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट केलं, इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत सगळेजण सॉल्व करण्याला आता समर्थ झाले, मी असं बोलतो. ओके, आता बघा, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पर्टिक्युलर इंटिग्रल. बघा, इथून फोकस राहू द्या तुम्ही एक्झाम्पलकडे. बघा, वाय पर्टिक्युलर इंटिग्रल. तर वाय पर्टिक्युलर इंटिग्रल टाईप ऑफ 4मध्ये फाइंड आउट करत असताना मी तुम्हाला वर फॉर्म्युला लिहून दिला. कसा हो, x इंटू 1/f(d), ओके, इंटू f(x) फंक्शन मायनस f प्राईम ऑफ डी. f प्राईम म्हणजे बेटा डेरिव्हेटिव्ह, खाली f(d)चा होल स्क्वेअर इंटू f(x). ओके, आता f(x) म्हणजे काय हो, जो त्या x व्हेरिएबलला लागलेला फंक्शन, x व्हेरिएबलला लागलेला फंक्शन. म्हणून बघा, मी सुरुवातीलाच याला f(x) लिहिलं होतं. ओके, टाईप 4मध्ये सुरुवातीलाच लिहून घ्यायचं f(x) काय. तर f(x) आपल्या लक्षात आलं की साइन x काय रे, f(x). काही हरकत नाही. आता व्हॅल्यूज पुट करा. बघा, x इंटू 1/f(d). f(d) आपल्याकडे किती आहे, d² मायनस 2d प्लस 1. ओके, f(x) किती आहे, साइन x. ठीक आहे, काही हरकत नाही. मायनस आता f प्राईम ऑफ d. ओके, आपल्याकडे बघा f(d) किती आहे हो, d² मायनस 2d प्लस 1. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू d. f प्राईम d म्हणजे f(d)चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू d. d² डेरिव्हेटिव्ह 2d, मायनस 2dचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2, डीचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 2d मायनस 2. ओके, किती हो, 2d मायनस 2. ओके, आता खाली काय, f(d)चा होल स्क्वेअर म्हणजे d² मायनस 2d प्लस 1 याचा होल स्क्वेअर आणि फंक्शन किती आहे हो, साइन x. बघा, लक्ष द्या. कमॉन नाव सी. आता बघा, इकडे लक्ष नाही द्यायचं, कारण की मी x दूर लिहिला आहे. तर आपण इकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा, कारण की मी x ऑलरेडी दूर ठेवला आहे. ओके, कोणता टाईप वाटते हो, सेकंड टाईप वाटतो की नाही. सेकंड टाईपमध्ये काय करतो आपण, d² इज रिप्लेस बाय मायनस ऑफ कॉन्स्टंटचा स्क्वेअर, आहे की नाही. जो काही ट्रिग्नॉमेट्रिक जर आपल्याला राईट हँड साईडला असला तर d² इज रिप्लेस बाय काय करतो आपण, मायनस ऑफ a². d² इज रिप्लेस बाय मायनस. आता इथं साइन x आहे, तर इथं कॉन्स्टंट किती आहे, 1चा स्क्वेअर म्हणजे d² इज रिप्लेस बाय काय झालं, मायनस 1. d² इज रिप्लेस बाय काय झालं, मायनस 1. देअरफॉर x इंटू बघा 1 बाय d² इज रिप्लेस बाय मायनस 1 प्लस 2d प्लस 1 आणि इंटू साइन x. ओके, मायनस ऑफ बघा 2d मायनस 2 इंटू 1/d² मायनस 2d प्लस 1 त्याचा होल स्क्वेअर इंटू साइन x. ओके, परत या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. ओके बेटा, जसं इथं आपण x सुरुवातीलाच बाहेर घेतला, xला इकडे आणून घोळ नाही करायचा, एक्सला इकडे आणून घोळ करायचा नाही. तर बघा आता x इंटू, आता बघा हा -1 + 1 गेट कॅन्सल, तर राहिला काय 1/2 टाइम्स d इंटू साइन x मायनस. ओके, 2d मायनस 2. ओके, परत मग ओके, परत बघा सेकंड टाईप, इकडे पण कोणता सेकंड टाईपमध्ये काय, d² इज रिप्लेस बाय -1, d² इज रिप्लेस बाय -1, देअरफॉर -1 -1 d² मायनस 2d आहे ना. हां, d² तेच तर म्हणत आहे मी, तर -2d आहे, d² मायनस 2d आहे, सॉरी हां, म्हणजे इथे मायनस येऊन झाला. आलं लक्षात, d² मायनस 2d प्लस 1 याचा होल स्क्वेअर आणि इंटू साइन x ॲज इट इज. ठीक आहे, देअरफॉर आता बघा -x/2 लिहू शकतो आणि इंटू 1/d आणि साइन x ॲज इट इज मायनस 2d मायनस 2. आता बघा 1 डिवायडेड बाय -1 + 1 गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स -2d त्याचा होल स्क्वेअर इंटू साइन x.
बघा एकच प्रॉब्लेम आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया, म्हणजे आपल्याला नंतर पुढे प्रॉब्लेम आलेच नाही पाहिजे. बघा -x/2 1/dला काय लिहायचं, इंटिग्रल साइन एक्स इंटू डी एक्स मायनस 2d मायनस 2. आता बघा -2dचा होल स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर 4, डीचा स्क्वेअर d² इंटू साइन एक्स. आता बघा -x/2 साइन एक्सचं इंटिग्रल काय हो, मायनस कॉस एक्स मायनस 2d मायनस 2. आता बघा हा 4 कॉन्स्टंट आहे तर 4 इकडे घेऊन घेतला. आता या इंटू 1/d² मी 1/d इंटू 1/d लिहू शकतो इंटू साइन एक्स काही प्रॉब्लेम नाही. आता बघा काय करायचं, इकडे बघा इकडे मायनस मायनस प्लस झाला x इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2. आता बघा बेटा याचा अर्थ होतो इंटिग्रेशन, ओके, आणि या डीचा अर्थ होतो डेरिवेशन. तर माझं असं सजेशन्स आहे की हे सर्वप्रथम हे इंटिग्रेशन्स नाही का या साइन एक्स सोबत सॉल्व करून घ्यायचं, नंतर याचं डेरिवेशन करत बसायचं. ओके, तर बघा मायनस ऑफ 2d मायनस 2 डिवायडेड बाय 4 1/d. ओके, तर या 1/dला इंटिग्रलमध्ये कन्वर्ट केलं साइन एक्स इंटू डी एक्स आहे की नाही, कारण की दोन इंटिग्रल्स आहे ना, दोन इंटिग्रल्स आहे. तर बघा एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2 मायनस ऑफ 2d मायनस 2 डिवायडेड बाय 4 इंटू 1/d. ओके, इंटिग्रल ऑफ साइन एक्स मायनस ऑफ कॉस एक्स. ठीक आहे, आता इकडे रिपीटच करायचं एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय 2. आता बघा हा मायनसचा साईन हा मायनसचा साईन झाला प्लस 2d मायनस 2 डिवायडेड बाय 4. आता हा 1/d काय झाला, इंटिग्रल कॉस एक्स डी एक्स. येतं लक्षात, काही गडबड नाही, कोणत्याच प्रकारची गडबड नाही. एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2 प्लस 2d मायनस 2 डिवायडेड बाय 4. आता बघा इंटिग्रल ऑफ कॉस एक्स काय होतं रो, साइन एक्स. इंटिग्रल ऑफ कॉस एक्स काय होतं बेटा, साइन एक्स. ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणता तसं एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2 हा रिपीट करायचा. बघा 1/4 मी बाहेर घेतला. आता बघा आता साइन एक्स या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तर बघा 2 टाइम्स डी इंटू साइन एक्स, ओके, मायनस 2 टाइम्स साइन एक्स. ओके, देअरफॉर एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2 प्लस 1/4. ओके, 2 इंटू डी म्हणजे काय हो, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स मायनस 2 टाइम्स साइन एक्स. बघा आता एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2 प्लस 1/4 इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस 2 टाइम्स साइन एक्स. बाबा पोचलो, आता पोचलो, जस्ट 1 सेकंड. एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2. आता बघा हा 2 गेट कॉमन, तर काय राहिला 2 डिवायडेड बाय 4. तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बेटा, कॉस एक्स मायनस साइन एक्स. ओके, आता बघा एक्स इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2 हा झाला 1/2, 2चा भाग गेला. ओके, कॉस एक्स मायनस साइन एक्स. ओके, ॲक्च्युली आपला आन्सर इथंच निघलं, परंतु आपण काय करताय, जस्ट रिअरेंज करण्याचा प्रयत्न करताय. बघा इथे 1/2 आहे, इथे 1/2 आहे. 1/2 तो तुम्ही कॉमन पण घेऊ शकता. तर काय शिल्लक राहणार, एक्स इंटू कॉस एक्स प्लस कॉस एक्स मायनस साइन. सो दिस इज युअर पर्टिक्युलर इंटिग्रल. गॉट इट. ओके, तर बघा अशा प्रकारे बाबा तुम्हाला सॉल्व करावं लागणार, तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे भरपूर. यासाठी डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशनची प्रॅक्टिस पाहिजे. बघा परत एकदा हा एक्झाम्पल आपण सॉल्व करूया म्हणजे एकदा तुम्हाला रिवाईज करतो आणि त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या प्रॉब्लेमकडे वळूया. बघा म्हणजे थोडा मोठा आहे, एवढा मोठा क्वेश्चन बेटा सेटला येत नसतो, परंतु ही तुमच्याकडनं मी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनची टोटल प्रॅक्टिस करून घेत आहे. ओके, सो बी केअरफुल अबाउट दॅट. एवढं मोठं तर शक्यच नाही आहे. अच्छा ठीक आहे, तुम्हाला मी पर्टिक्युलर इंटिग्रलपासूनच समजून सांगतो. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तर तो तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. बघा पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करत असताना तुम्हाला मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून दिला. हा ओके,
आणि या एक्सला नेहमी बेटा अलग ठेवायचं. ओके, एक्स इंटू 1/f(d) इंटू f(x) मायनस f'(d) म्हणजे f(d)चा डेरिव्हेटिव्ह आणि खाली f(d)चा स्क्वेअर इंटू फंक्शन. ओके, आणि फंक्शन बेटा पहिलेच एक्झाम्पलमध्येच f(x) डिक्टेट करून घ्यायचा. तर f(x) साईन एक्स आहे, हा मी f(d) लिहिला, हा मी f(d)चा काय घेतला बेटा डेरिव्हेटिव्ह. बघा हा f(d)चा डेरिव्हेटिव्ह किती आला होता 2d - 1. ओके, आणि हा f(d) आणि त्याचा होल स्क्वेअर. ओके, आणि हा झाला फंक्शन. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्यानंतर बघा बेटा हा एक्स या एक्सला तिकडं इन्क्लूड करायचं नाही. जर का आपण त्या एक्सला इन्क्लूड केलं म्हणजे झाला आपला बँड वाजा 12. ओके, म्हणजे बँड वाजला असं समजून घ्यायचं. ओके, त्यानंतर काय केलं बेटा मग मी इकडे फोकस केलं. तर हा मला सेकंड टाईपचा वाटतो. सेकंड टाईपमध्ये जेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असते तर d² इज रिप्लेस बाय आपण -a² करतो. ओके, तर एच्या जागी आपल्याला कॉन्स्टंट ए होता, देअरफॉर d² इज इक्वल टू रिप्लेस बाय -1 केला. तर बघा इथं -1 इकडे. ओके, मग हा भेटला आपल्याला, हा टर्म मिळाला. ठीक आहे. ओके, नंतर बघा इकडे काय झालं 2d - 2 आहे की नाही. f(d) हा आपण f(d)चा होल स्क्वेअर केला, हा f(d)चा होल स्क्वेअर आहे. मग पुन्हा बघा परत इथे आपल्याला ओके किंवा इथे सेकंड टाईप वाटतो. मग परत आपण d² इज रिप्लेस बाय -1 केलं. तर मग त्याचे जस्ट कॅल्क्युलेशन केलं बघा इथपर्यंत. ओके, तर बघा आता परत. ओके, नंतर काय केलं आपल्याला माहिती आहे -x/2 आपण इकडे घेऊन घेतला. 1/d म्हणजे इंटिग्रल होते. बघा पहिले इकडल्या साईड सांगून देतो 1/d म्हणजे मग इंटिग्रल घेतला. इंटिग्रल किती आला cos x. मग हा मायनस मायनस प्लस झाला आणि ही टर्म तयार झाली. बस आता ही टर्म शेवटपर्यंत रिपीट झाली. आता इकडे ओके, इथं काय केलं आपण d² इज रिप्लेस बाय -1 केला. ओके, -2d होल स्क्वेअर तर झाला 4d². बस आता बघा या पॉईंटलाच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ओके, मी काय म्हटलं 1/d² मी 1/d लिहिलं. 1/d म्हणजे काय होते इंटिग्रल आणि हा म्हणजे काय होतं डेरिव्हेटिव्ह. तर सर्वप्रथम हे दोन इंटिग्रल सॉल्व करून घ्यायचे किंवा जर तिचं सिंगल जरी इंटिग्रल असता तर पहिले इंटिग्रल सॉल्व करून घ्यायचे. इथं लक्षात द्या. सर्वप्रथम इंटिग्रल सॉल्व करण्यावर भर द्या. इंटिग्रल्स सॉल्व करण्यावर भर द्या. म्हणजे मी सर्वप्रथम हा इंटिग्रल सॉल्व केला, नंतर हा इंटिग्रल सॉल्व केला. ओके, नंतर मग मी काय केलं दोन्ही इंटिग्रल सॉल्व झाल्यानंतर मग मी काय केलं मग या साइन एक्सला या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला आणि इथं होता d. ओके, d मीन्स डेरिव्हेटिव्ह. नंतर मग मी तो डेरिव्हेटिव्ह सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. नाही तर काय होऊन जाते ना, तर तुम्ही सुरुवातीला जर डेरिव्हेटिव्ह सॉल्व केला आणि नंतर इंटिग्रल सॉल्व तो थोडंसं एक्सपांड होते. ओके, त्यामुळे मी म्हणत आहे की पहिले इंटिग्रल सॉल्व करा, नंतर डेरिव्हेटिव्ह सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इथं लक्षात बेटा. तर बघा मित्रांनो, शेवटले 1 ते 2 प्रॉब्लेम्स करण्याचा आपण प्रयत्न करूया. नंतर हा म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनचा जवळजवळ मॅक्सिमम पार्ट विल बी कम्प्लिटेड. तर बघा आपण आता वळूया आपल्या प्रॉब्लेम नंबर 2. एक्झाम्पल नंबर 1 मिनिट पेन चेंज करूया आपण. बघा एक्झाम्पल नंबर 2. ओके, थोडा बारीक झाला, पुन्हा जाडा करून घेऊया. ओके, एक्झाम्पल नंबर 2 बघा. एक्झाम्पल नंबर 2 काय आहे बेटा d2y/dx² मायनस ऑफ y इक्वल्स टू x इंटू साइन ऑफ 3x. x इंटू साइन ऑफ 3x. काही हरकत नाही ना, कसं पण एक्झाम्पल राहू द्या. सर्वप्रथम मी सांगितलं टाईप 4मध्ये जो काही एक्सला प्रोडक्टमध्ये राहतो त्याला म्हणायचं f(x). मी ज्या टाईप्समध्ये जे मेथड्स फॉलो करतो त्या मेथड्स फॉलो करण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज व्हायचं किंवा तुम्ही चुकण्याचं तुमचं प्रमाण नक्कीच कमी होणार म्हणजे होणार. ठीक आहे. ओके, डायरेक्ट आपण पर्टिक्युलर इंटिग्रल बघूया. ओके, या क्वेश्चनमध्ये तर y पर्टिक्युलर इंटिग्रल इक्वल्स टू बघा x इकडे लिहिला 1/f(d) इकडे लिहायचा. नेहमी x लेफ्ट हँड साईडला ठेवायचा. इंटू काय हो फंक्शन. ओके, मायनस f'(d) म्हणजे f(d)चा डेरिव्हेटिव्ह खाली काय हो f(d) आणि त्याचा होल स्क्वेअर आणि इंटू फंक्शन. आता यामध्ये f(d) पुट करा आणि f(x) पुट करा. ओके, तर गिवन d2y/dx²
मायनस वाय. ओके, तर याला कन्वर्ट करा एफ ऑफ डीमध्ये. कसा होणार हो? डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इंटू वाय मायनस वाय. ओके, आता बघा वाय कॉमन, तर राहिला काय? डी स्क्वेअर मायनस वाय इंटू वाय. ओके, तर हा झाला तुमचा बेटा एफ ऑफ डी. गॉट इट? therefore x इंटू 1 अपॉन एफ ऑफ डी किती आहे हो? डी स्क्वेअर मायनस 1. ओके, इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स किती आहे? साइन ऑफ 3x मायनस एफ प्राईम ऑफ डी. हा झाला एफ ऑफ डी. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह एफ प्राईम ऑफ डी. ओके, एफ प्राईम ऑफ डी. डी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2d, कॉन्स्टंटचा डिरेव्हेटिव्ह 0, म्हणजे एफ प्राईम ऑफ डी किती हो? 2 टाइम्स डी. खाली एफ ऑफ डीचा स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर मायनस 1, हा झाला एफ ऑफ डी, याचा स्क्वेअर इंटू फंक्शन. फंक्शन किती हो? साइन ऑफ 3x. ओके, एफ ऑफ एक्सचं फंक्शन जो काही तुम्हाला राईट हँड साईडला एक्सला मल्टिप्लिकेशनमध्ये राहतो तो राहतो तुमचा एफ ऑफ एक्स. ठीक आहे, सगळं आपण फ्रेम करून घेतलं. आता वेळ येते आपल्याला सॉल्व करण्याची. बघा बेटा, ओके, या एक्सला विसरून जायचं, हे एवढं लक्षात ठेवायचं. एक्सला नेहमी विसरून जायचं. ओके, आता हा टाईप सेकंड दिसतो. टाईप सेकंडमध्ये काय करतो आपण? डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ऑफ कॉन्स्टंटचा स्क्वेअर. देअरफॉर डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस कॉन्स्टंट किती आहे? 3. 3चा स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ऑफ 9. इथं आहे लक्षात. देअरफॉर बघा एक्स इंटू ओके 1 बाय डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस 9 मायनस 1. ओके, इंटू साइन ऑफ 3x. ओके, म्हणजे डी स्क्वेअर आपण रिप्लेस केला की खाली डिनॉमिनेटरमध्ये कॉन्स्टंट बनलं, म्हणजे आता टेन्शन घ्यायचं काही कामच नाही राहिलं. आता इकडे मायनस ऑफ 2d. ओके, इंटू आता इथे पण आपल्याला इथे फोकस करायचं आहे. ओके, इथे पण सर्वप्रथम जो काही एफ प्राईम ऑफ डी राहतो इथं, ओके, यावर फोकस नाही करायचं, त्याला सोडून. ओके, मग पुरत सेकंड टाईप वाटतो. मग सेकंड टाईपमध्ये काय करायचं आहे? डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस 9. तर बघा डिनॉमिनेटरमध्ये डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस 9 मायनस 1, त्याचा होल स्क्वेअर, आणि इकडे राहिला आहे साइन ऑफ 3x. आलं लक्षात? तर आता बघा एक्स इंटू 1 बाय मायनस 9 मायनस 1 मायनस 10 इंटू साइन ऑफ 3x मायनस 2 टाइम्स डी. बघा मायनस 9 मायनस 1 मायनस 10 मायनस 10चा स्क्वेअर इंटू साइन ऑफ 3x. ठीक आहे, आता बघा खाली यावं लागणार. याला कसं लिहू शकतो रे मी? मायनस एक्स बाय 10 इंटू साइन ऑफ 3x. ठीक आहे, मायनस 2d मायनस 10चा होल स्क्वेअर किती हो? 100 इंटू साइन ऑफ 3x. ठीक आहे सर. देअरफॉर मायनस एक्स इंटू साइन ऑफ 3x डिवायडेड बाय 10 मायनस, आता बघा 2चा भाग द्या म्हणजे 1/50, आणि हा डी म्हणजे काय हो? डी बाय डी एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह हो? साइन ऑफ 3xचा. देअरफॉर हा इकडं आता परत रिपीट होणार, साइन ऑफ 3x डिवायडेड बाय 10 मायनस 1/50. ओके, बहुतेक तर हा एक्झाम्पल मी तुम्हाला वर्कशीटमध्ये दिला आहे, परंतु याच्यात आणखी एक टर्म्स ॲड आहे, त्यामुळे तुमचा सोल्युशन लंबा जाणार. तुम्ही वर्कशीट बघितला तर लक्षात येणार. साइन 3xचा डेरिव्हेटिव्ह काय हो? कॉस ऑफ 3x इंटू 3, कारण की 3x इनर फंक्शन आहे. आता काय करायचं हो? आपल्याला आता फक्त ॲडजस्टमेंट करायची आहे हो. बघा कशी करायची? मायनस एक्स इंटू साइन ऑफ 3x डिवायडेड बाय 10. ओके, मायनस 3 डिवायडेड बाय 50 इंटू कॉस ऑफ 3x. आता बघा सर्वप्रथम मी काय करतो? मायनसची साईन कॉमन काढतो, म्हणजे काय शिल्लक राहिलं? एक्स इंटू साइन ऑफ 3x डिवायडेड बाय 10 प्लस 3/50 इंटू कॉस ऑफ 3x. ओके, आता परत काय करतो मी? 1/10 कॉमन काढतो. ओके, मायनस ॲज इट इज 1 मी 10 कॉमन काढला. ओके, आता बघा कॉमन काढणे म्हणजे काय हो? कॉमन काढणे म्हणजे काय? डिवाईड करणे. आता बघा जसं की बघा इथं सांगतो मी, समजून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा ब्रॅकेट आहे. आता या ब्रॅकेटमधून सपोज मला ए स्क्वेअर कॉमन काढायचा आहे,
तर ए स्क्वेअर मी कॉमन काढला. ओके, तर बघा ए स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. ओके, देअरफॉर ए स्क्वेअर गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 1 प्लस बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. इथं लक्षात बेटा, या ब्रॅकेटमधलं ए स्क्वेअर कॉमन काढणे म्हणजे काय, या दोन्ही टर्मला ए स्क्वेअरनी काय करणे हो, डिवाईड करणे. ओके, मग आपण काय केलं बेटा, या ब्रॅकेटमधून 1/10 मी काय काढला, कॉमन काढला. म्हणजे 1/10नी मला काय करावं लागेल, डिवाईड. म्हणजे एक्स इंटू साइन ऑफ 3x डिवायडेड बाय 10. ओके, डिवायडेड बाय 1/10 आहे की नाही, प्लस 3/50. ओके, डिवायडेड बाय कॉस ऑफ 3x डिवायडेड बाय 1/10. येत आहे लक्षात. आता बघा -1/10. आता बघा बेटा, ए बाय बी डिवायडेड बाय सी बाय डी जर असेल तर आपण कसं करतो, एक मिनिट. आपण असं करतो ना, एक मिनिट, जस्ट सेकंद, तुम्हाला इझी पडलं यासाठीच करता. बघा, हां बघा, 1/2 डिवायडेड बाय 3 जर 2 असेल तर आपण कसं लिहितो याला, 1/2. ओके, मल्टिप्लिकेशन आणि 2/3 आहे की नाही. बघा 1/2. ओके, डिवायडेड बाय राहतो 3/2. तर या डिव्हिजनच्या साईनला आपण मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करतो. ओके, आणि 3/2चं 2/3 करतो. तर सेम इथे आपल्याला करायचं. बघा, एक्स इंटू साइन ऑफ 3x डिवायडेड बाय 10 इंटू 10 डिवायडेड बाय 1. येत आहे लक्षात. ओके, प्लस 3 कॉस ऑफ 3x डिवायडेड बाय 15 इंटू 10 डिवायडेड बाय 1. बघा, कारण की वर्कशीटमध्ये अशा प्रकारचं सोल्युशन राहणार आहे. बघा, -1/10. आता बघा, हा 10 घ्यायचा, एक्स इंटू साइन ऑफ 3x प्लस, आता बघा 10 का 10, 10 5 50, म्हणजे 3/5 कॉस ऑफ 3x. तर हा झाला बेटा तुमचा पर्टिक्युलर इंटिग्रल. येतं लक्षात. बघा, परत एकदा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की याच्या डेरिव्हेटिव्ह आणि बेटा इंटिग्रेशन भरपूर पक्क पाहिजे. बघा, तुम्हाला परत एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सोपा आहे. बघा, सर्वप्रथम तो फॉर्म्युला घ्यायचा बेटा, एक्स 1/f(d) f(x) तो -f'(d) f(d) होल स्क्वेअर इंटू f(x). ओके, त्यानंतर इकडे फोकस करायचं. ओके, इकडे फोकस केल्यानंतर असं लक्षात येतं की टाईप 2मध्ये डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ऑफ कॉन्स्टंट स्क्वेअर. तसं केलं. ओके, तर ही टर्म मिळाली. इकडे पण सेम केलं. ओके, त्यानंतर काही नाही, जस्ट कॅल्क्युलेशन्स केले. ओके, इकडे तर काय नाही, इकडे तर टर्मच तयार झाली, इकडे काही प्रॉब्लेम नाही. ओके, इकडे हा प्रॉब्लेम होता की इथं डी होता. डी म्हणजे मग आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन घेतला. डी म्हणजे काय घेऊन घेतला आपण, डेरिव्हेटिव्ह. साइन 3xचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3x इंटू 3. ओके, मग तर काही नाही झालं, इथं तुमचं सोल्युशन संपलं. ओके, नंतर जे केलं ना, मी जस्ट रिअरेंज केलं बेटा. मी सोल्युशन्सला किंवा ऑप्शन्सला बघून मी रिअरेंज करत आलो. सर्वप्रथम या स्टेजमध्ये मायनस कॉमन काढलं, या स्टेजमध्ये 1/10 कॉमन काढलं, नंतर काय मग हा फॉर्म्युला यूज केला मी. ओके, आणि कॉमन काढताना हे फॉर्म्युलाच यूज केले. दॅट्स इट. नवीन काही आपण तिथे केलेलं नाही. बघा, एक लास्ट प्रॉब्लेम बेटा, त्यानंतर आपल्या जवळजवळ भरपूर काही कोर्स आपण डिस्कस केला असं मी म्हणू शकतो. बघा, हा लास्ट प्रॉब्लेम. तर बघा बेटा, प्रॉब्लेम नंबर 3. ओके, डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1/y इक्वल्स टू एक्स इंटू कॉस एक्स. ओके, तर बघा, याचं सोल्युशन बघूया आपण. डायरेक्टली पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करण्याचा प्रयत्न. एक्स इंटू 1/f(d) इंटू f(x) मायनस f'(d) अपॉन f(d)चा होल स्क्वेअर इंटू f(x). ओके, आणि हा झाला तुमचा f(x).
चलो फिर एक्स इंटू 1 एफ ऑफ डी किती हो डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1. ठीक आहे. एफ ऑफ एक्स किती हो कॉस एक्स मायनस एफ ऑफ प्राईम डी. सर्वप्रथम एफ ऑफ डी लिहून घ्यायचा डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1. ओके. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी काय येते हो 2d प्लस 2. ओके. म्हणजे एफ ऑफ प्राईम डी किती हो 2d प्लस 2. आफ्टर दॅट एफ ऑफ डीचा होल स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 याचा होल स्क्वेअर इंटू फंक्शन. फंक्शन इज नथिंग बट कॉस एक्स. ठीक आहे बाबा. ठीक आहे सर तुम्ही म्हणसान तसं. आता बघा इथे काय हो इकडं लक्ष द्यायचं त्या एक्सला सोडून द्यायचं. टाईप 2 आहे. टाईप 2मध्ये आपण डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस ऑफ कॉन्स्टंटचा स्क्वेअर. देअरफॉर डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस कॉन्स्टंट किती आहे 1 1चा स्क्वेअर. देअरफॉर डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस 1. ठीक आहे बाबा. एक्स इंटू 1 डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस 1 प्लस 2d प्लस 1 इंटू फंक्शन कॉस एक्स. ओके बाबा. 2d प्लस 2 परत इकडे लक्ष द्या. सेम टाईप 2 डी स्क्वेअर इज रिप्लेस बाय मायनस 1 देअरफॉर मायनस 1 प्लस 2d प्लस 1 होल स्क्वेअर इंटू कॉस एक्स. या होल स्क्वेअर विसरायचं नाही. बघा एक्स इंटू मायनस 1 प्लस 1 गेट कॅन्सल. वॉट रिमेन्स 2/d इंटू कॉस एक्स मायनस 2d प्लस 2. मायनस 1 प्लस 1 गेट कॅन्सल. वॉट रिमेन्स 2d बट होल स्क्वेअर इंटू कॉस एक्स. होल स्क्वेअरला नाही विसरायचं. बघा x/2. ओके. 1/d इज नथिंग बट इंटिग्रेशन. ठीक आहे आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. बघा 2d प्लस 2 2dचा होल स्क्वेअर म्हणजे 4dचा स्क्वेअर इंटू कॉस एक्स. चलो नाव सी x/2 1/d इज नथिंग बट इंटिग्रल कॉस एक्स dx मायनस 2d प्लस 2 डिवायडेड बाय 4. 1/d स्क्वेअर आय कॅन राईट 1/d इंटू 1/d कॉस एक्स आहे की नाही. बघा मी इंटिग्रलला महत्त्व देत आहे. सर्वप्रथम इंटिग्रलच फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. बघा x/2. ओके. कॉस एक्सचा इंटिग्रल तर राहतो साइन एक्स मायनस 2d प्लस 2 डिवायडेड बाय 4. एक 1/d ॲज इट इज. या 1/dच्या जागी इंटिग्रल कॉस एक्स dx. ठीक आहे सर तुम्ही म्हणसान तसं. बस इकडली साईन तर साईड प्रिपेअर झाली. एक्स साइन एक्स डिवायडेड बाय 2. बस 2d प्लस 2 डिवायडेड बाय 4 इंटू 1/d ॲज इट इज. इंटिग्रल ऑफ कॉस एक्स वॉट साइन एक्स. ठीक आहे. बघा 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 जस्ट लास्ट मोमेंट. ओके. आता बघा आता ना आपल्याला काय करावं लागणार ना. एक मिनिट वर घेऊ द्या मला. बघा ही साईड तर इकडे तर काहीच चेंजेस नाही करावं लागत हो आपल्याला. मायनस 2d प्लस 2 डिवायडेड बाय 4. परत इंटिग्रल याच्या जागी परत इंटिग्रल घेतलं मी साइन एक्स dx. ठीक आहे बाबा. इकडे तर एक्स साइन एक्स डिवायडेड बाय 2 मायनस ऑफ 2d प्लस 2 डिवायडेड बाय 4. साइन एक्सचं इंटिग्रल मायनस कॉस एक्स. ठीक आहे. रिअरेंज एक्स साइन एक्स डिवायडेड बाय 2 हा मायनस प्लस देअरफॉर 2d प्लस 2 डिवायडेड बाय 4 इंटू कॉस एक्स. आता बघा दिस इम्प्लाइज बघा एक्स साइन एक्स डिवायडेड बाय 2 ॲज इट इज प्लस. आता बघा हा कॉस एक्स या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा म्हणजे काय होणार हो 2d कॉस एक्स. ओके. प्लस 2 कॉस एक्स डिवायडेड बाय 4. आता बघा मग आता तर एकदम सिम्पल झालं. आता काय करायचं बघा हा झाला डेरिव्हेटिव्ह. हा काय झाला बेटा डेरिव्हेटिव्ह. बघा दिस इम्प्लाइज एक्स साइन एक्स डिवायडेड बाय 2 प्लस 2 हा झाला बेटा डेरिव्हेटिव्ह. कशाचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचा. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहते बरं मायनस ऑफ साइन एक्स प्लस 2 टाइम्स कॉस एक्स. ओके. ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4. बस झालं काम. आता एक्स साइन एक्स डिवायडेड बाय 2 प्लस आता बघा हा दोन कॉमन काढा. 2 आणि 4 बाजूला घेऊन घ्या.
राहिलं काय मग मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स. फक्त एक लास्ट टर्म लिहायची आहे तुम्हाला बघा, एक्स साइन एक्स डिवायडेड बाय 2. ओके, 2चा भाग द्या 1/2. का राहिलं हो मग मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स. दिस इज युअर पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर अ गिवन डिफरेंशियल इक्वेशन. ऐसा है, सोपा नाही आहे, प्रॅक्टिस पाहिजे. सोपं तर सगळं आहे, आता मी करतच नाही आहे का, किती प्रॅक्टिस झाली आहे म्हणजे एकदम बघितलं की फॉर्मॅट डोक्यात फिरायला लागतं ना. आणि मी माहिती आहे का विचार करतच नाही जास्त, कारण की माझा हातच चालतो, कारण की हाताला सवय झाली आहे, हाताला सवयच तशी झाली आहे. तुम्हाला तेच करायचं आहे, एवढ्यांदा सॉल्व करायचं आहे, एवढ्यादा सॉल्व करायचं आहे, एवढ्यादा टॅकल्स कन्फ्युजन. आणि आपलं असं जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या ग्रुपवर डिस्कस करा ना. आता बरेच मुलं मी बघत आहे की ग्रुपवर चांगल्या रीतीने डिस्कस करत आहे, तर असं डिस्कस करत चला. कारण की मी एकटा सर्वांना तुम्ही म्हणसान स्वतः मला पर्सनली मेसेज करता सर नॉट पॉसिबल. कारण की माझाही काहीतरी शेड्यूल राहतो, मलाही तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पुरवायच्या आहे. त्यामुळे मला भरपूर गोष्टी मॅनेज करत राहावं लागतं दिवसभर, येतं लक्षात. त्यामुळे तुम्हाला जर अशा काही अडचणी असतील तर ग्रुपवर डिस्कस करत चला. जर मला एखाद्या जर ग्रुपवर मी मेसेज बघतच असतो कोण काय म्हणजे डिस्कस करत आहे की नाही, की नेमका काय प्रॉब्लेम आहे, जरा मला वाटत असणार की नाही बाई इथं आता मला सांगायलाच पाहिजे, तर मी सांगणार ना. परंतु तुम्ही ग्रुपवर डिस्कस तर करा. ओके. आणि बघा आपल्या वर्कशीट्स किंवा टेस्टमध्ये प्रिंटिंग मिस्टेक भरपूर राहू शकतं, कारण की हे सगळं पहिल्यांदा करत आहे. ओके, त्यामुळे थोड्याफार चुका होतातच, तर त्या तुम्ही मिनिमाइज करा. ओके, किंवा तिथं तुम्ही थोडंसं लॉजिक लावून बघा, हां इथं हा राहू लागतं, असं होऊ शकतं. त्याचसाठी म्हणतं मी डिस्कस करत चला ग्रुपवर, म्हणजे या गोष्टी तुमच्याकडनं सॉल्व्ह होणार. ओके बेटा, बघा अशा प्रकारे आपला हा लेक्चर संपतो आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.